सो आता आपण निघालेलो आहोत इथून. ही आम्ही काल रात्री रूम घेतलेली, इथे आम्ही राहिलेलो. खूप छान आहे, महालक्ष्मी टेम्पलच्या जवळच आहे रूम. आणि आता आम्ही निघतोय कनेरी मठ बघायला. हा आज आमचा डे 2 आहे. डे 2 आज स्टार्ट होणार आहे आणि डे 2ची स्टार्टिंग आता आपण कनेरी मठपासून सुरुवात करूया. सो आता आम्ही निघतोय, चला मग भेटूया कार. मॉर्निंग एव्हरीवन. सो आता आम्ही कोल्हापूरमध्ये आहोत आणि आता आम्ही जस्ट चेकआउट केलं आहे रूमचं आणि आता आम्ही निघालेलो आहे कनेरी मठ बघायला. थोड्याच अंतरावर आहे इथून कनेरी मठ. सो आता पहिला ब्रेकफास्ट करायचं. 28 किलोमीटरचा डिस्टन्स आहे, सॉरी 28 मिनिट्स लागणार आहेत. आता आम्ही मॅप इथे लावलेला आहे, 28 मिनिट लागणार आहेत. चलो मित्रांनो, फायनली आता आपण कनेरी मठच्या रूटला लागलेलो आहोत. इथून जवळजवळ 3 किलोमीटर दाखवतोय, जवळच आलेलो आहोत आणि तिथे गेल्यावर आपण दाखवूच तुम्हाला व्हिडिओमध्ये. ॲक्च्युली इथून रूट क्लोज असल्यामुळे आपल्याला डायव्हर्जन चेंज करायला लागणार आहे. इथून आता बघूया पुढे गेल्यानंतर कनेरी मठची डायव्हर्जन कुठे आहे ती. ओके, सो फायनली आता आपण इथे कनेरी मठाच्या इथे पोहोचलेलो आहोत. बघा, बघू शकता हा एंट्री गेट आहे कनेरी मठाचा आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत. आतमध्ये जे पूर्ण जे काही गार्डन आहे ते तुम्हाला दाखवणार आहोत आतमध्ये. सध्या आता आपण इथे पार्किंग करायला जातोय. पार्किंग इथे आतमध्ये आहे. 20 रुपये सर पार्किंगचे. किती? 20 रुपये. 20 रुपीज पार्किंग. तिकीट घर आहे, तर इथे आपण तिकीट काढणार आहोत 200 पर पर्सन. आणि बिलो 5 इयर्स लहान मुलांना तिकीट नाही आहे, 5 वर्षाच्या वरती मुलांना तिकीट आहे. सो आता आम्ही तिकीट काढलेलं आहे, 200 पर पर्सन आहे. आणि छोटा असल्यामुळे 5 वर्षाच्या खाली असल्यामुळे त्याचं तिकीट नाही घेतलं. आम्ही 2 मोठे आहोत त्यामुळे 200 अडल्टचं 200 पर पर्सन तिकीट आहे इथे जायला. सो चलो चलते हे. आल्यानंतर थोडे असे तुम्हाला स्टॅच्यू बघायला मिळतील, बघू शकता. आणि आपण आता पार्किंगवरून आता प्राचीन शिवमंदिर मुख्य पार्किंग, आता आपण मेन म्युझियममध्ये एंट्री करणार आहोत थोड्याच वेळात. त्या आतमध्ये जेवणासाठी रेस्टॉरंट पण आहेत, सिद्धगिरी महल आसरा हॉटेल. आतमध्ये इथे जेवणासाठी तुम्हाला ज्यूस सेंटर, पाणी बॉटलसाठी इथे सगळं आहे. आणि आता आमचा स्ट्रॉबेरी ज्यूस घेतला आहे आणि तो खूप फास्टमध्ये पितो आहे, त्याची खूप घाई झाली आहे ज्यूस प्यायची. तो म्हणतोय स्ट्रॉबेरी ज्यूस पाहिजे. तर आम्ही स्ट्रॉबेरी ज्यूस घेतला आहे. आता बघा तो कसा पितो आहे. म्युझियममध्ये एंट्री करत आहोत. हे म्युझियमचं एंट्री गेट आहे. तर आपण बघू शकता, हा फोटोग्राफर आहे, तो फोटो काढतोय. आणि आता आपण म्युझियममध्ये आतमध्ये एंट्री करत आहोत. हे छोटे छोटे हाऊसेस आहेत तिथे बनवलेले, असं छोटा गाव बनवलेलं आहे. आणि इथे आपण इथे एंट्री करत आहोत म्युझियममध्ये. मंदिर आहे, ते शंकराचं मंदिर आहे. कोल्हापूर जिल्ह्याला 3 देवस्थान प्रसिद्ध आहे. कोल्हापूर महालक्ष्मी, ज्योतिबा आणि हे कनेर मठ. कनेर मठ म्हणजे स्वामीजी आपले काळसिद्धेश्वर स्वामीजींचा हे मठ. लक्षात वरती शंकराचं मंदिर आहे. तिथं बघा तुम्हाला आता 12 ते 2 या दरम्यान महाप्रसाद मिळेल. तुम्हाला इच्छा असेल तर घेऊ शकता. पुढे शंकराचं मंदिर वरती आहे, 12 ते 2. हो ठीक. सो सराई आपल्याला सगळी माहिती सांगितलेली आहे कनेरी मठबद्दल. सो आता आपण आतमध्ये एंट्री करत आहोत. हे गार्डन म्युझियममध्ये आता आपण एंट्री करत आहोत. इथे साधू बसलेले आहेत. हे मोठी गुहा आहे. गुहेमधून आता आपण इथून एंट्री करत आहोत. हे सगळे महाभारत बघू शकता. थोडी
हॉरर मूवीचा आठवण देते, पण एक मस्त वाटतं आहे आतमध्ये जाताना. सो आतमध्ये आपल्याला असे स्टॅच्यू बघायला मिळतील. खूप अप्रतिम आहे, बघण्यासाठी खूप चांगलं आहे. आणि हे राम लक्ष्मण, लहान वंशाची जोडी, आणि ही शबरी आपण बघू शकता. बोरं घेऊन बसलं इथे शबरी. हा इथे सुरपाल आहे, सुरपालचा स्टॅच्यू उभा आहे इथे. आता आपण म्युझियममधून बाहेर आलेलो आहे, आता गार्डनमध्ये जात आहोत. आता आपण गार्डनमध्ये जात आहोत आतमध्ये. हे इथे बैलगाड्यांचे स्टॅच्यू आहेत, शेतामध्ये कशी नांगरणी करतात ते पूर्ण दाखवलेलं आहे. इथे म्हैस हाकलणारे, बैल हाकलणारे सगळं दाखवलेलं आहे इथे. हे पूर्ण गार्डन आहे, लहान मुलं कशी खेळतात ते सर्व दाखवलेलं आहे इथे. हुबेहूब चित्रकार, हुबेहूब त्याचे स्टॅच्यू काढलेले आहेत. मुलांचे कसे क्रिकेट खेळत आहेत ते पण दाखवलेले आहेत इथे. बघू शकता त्या गार्डनमध्ये. हे इथे पूर्ण दाखवलेलं आहे की शेतामधलं ॲक्च्युअल जीवन कसं असतं, मळणी कशी केली जाते, हे ह्या स्टॅच्यूमधून आपल्याला बघण्यात येत आहे. हा पूर्ण कनेरी मठचा एरिया आहे, हे पूर्ण गार्डन आहे कनेरी मठचं. शेतकरी कसं काम करतोय शेतामध्ये, त्याची झोपडी कशी आहे, आणि एकदम आपण बघू शकता की हुबेहूब स्टॅच्यू आपल्याला बघायला मिळतील ह्याच्यामध्ये. इकडे पूर्ण म्हशी आहेत, म्हशीवर बसणारा हा म्हैस सांभाळणारा मालक, म्हशींचा मालक आहे. आणि हे इकडे सगळे स्टॅच्यू आपल्याला इथे आतमध्ये बघायला मिळतील या मठामध्ये. तर हे पूर्ण गार्डन आहे आतमध्ये. आता की पेरणी वगैरे कशी करतात हे सगळं जीवन इकडे दाखवलेलं आहे या माध्यमातून या कनेरी मठामध्ये. इथे ही मुलं खेळतात, वट्यांचा खेळ खेळत आहेत. हे त्याने पूर्ण दाखवलेलं आहे की कसं खेळतात ते वट्यांचा खेळ. इथे आपण बघू शकता ही बैलगाडी आहे, आणि बैलांचा जो स्टॅच्यू आहे तो एकदम हुबेहूब बघू शकता, एकदम हुबेहूब आपल्याला बैल इथे बघायला मिळतील. ही बैलगाडी आहे, बैलगाडी घेऊन शेतकरी शेतामध्ये जातो. हे सगळं जीवन इथं दाखवलेलं आहे शेतकऱ्यांचं, की शेतकरी कसं काम करतो. इथे ह्यांचं हे जेवण दाखवलेलं आहे की जेवणासाठी इथे हे जेवतात एका असा पार बघून. आणि हे पूर्ण शेतकऱ्यांचं जीवन इथे दाखवलेलं आहे. या मठाच्या माध्यमातून शेतकरी कसा वावरतो, कसा असतो, त्याच्या शेळ्या, गाई, मेंढ्या हे आपल्याला इथे बघायला मिळतील. आणि जी प्रतिमा आहे ती एकदम हुबेहूब दाखवलेली आहे की जेवताना, जेवण वाढताना बघू शकतो. पूर्वीच्या काळात जी मुलं खेळायची ते पूर्ण जीवन दाखवलेलं आहे. गाडीचा ओढायचा खेळ ह्या मुलांकडून आपल्याला बघायला मिळतो आहे. आणि हा मंकीचा खेळ करणारा मंकीवाला पण बघू शकता. हा मंकीवाला इथे जो मंकीचा खेळ करायचा पूर्वीच्या काळात. सोमवार कट्टा आहे, सोमवार कट्ट्यावर असे लोक इथे जमून त्यांचे जे काही गावातले जे प्रश्न असायचे ते इथे मांडायचे. चॅटिंग प्लेस ऑन होल्ड म्हणजे इथे सगळं बोलायचं की कुठे कुठे काय करायचं आहे, गावाचा पूर्ण डिसिजन कसा घ्यायचा आहे असं सगळं सांगायचे. ही धर्मशाला आहे इथे, त्यामध्ये एंट्री करतोय. आणि हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, आणि मंदिरामधले हे लोक इथे वाजवत आहेत. सो हा तुतारीवाला आहे इथे. आता आपण हे पूर्ण खेड्यामध्ये जीवनामध्ये एंट्री करतोय. हो स्नेक बघ, स्नेक तो किती मोठा स्नेक आहे. ते गारुडी आपल्या स्नेकवर नाचवतोय बघू शकता. हा कोंडवाडा आहे, आणि हे आपण गावामध्ये एंट्री केली आहे. आतमध्ये हे पूर्ण गाव जीवन दाखवलेलं आहे
की पावसा कशा आहे, माळी कुठे आहे, माळी हे हारवाले आहे तिथे. सगळं गाव जीवन दाखवलेलं आहे आतमध्ये. गावातली लोक, पूर्वीच्या काळात गावातली लोक कशी राहायची. मडकेवाला आहे इथे. इथे कुऱ्हाडवाला दाखवलेला आहे, कुऱ्हाडी बनवून द्यायचा. ते लहान मुलं गोट्या खेळत आहेत. छत्री दुरुस्ती करणार आहे. दोरखंड बनवणे, ते दोरखंड बनवला जायचा पूर्वीच्या काळी. हे पूर्ण आणि त्यांची घरांची जी शैली आहे ती दाखवलेली आहे की कशा प्रकारे पूर्वीची काळातली घरं असायची, हे सर्व दाखवलेले आहे. खूप मोठा मठ आहे, ते नक्की भेट द्या. कारण खूप आहे बघण्यासारखं आतमध्ये की पूर्वीच्या काळातलं जे जीवन कसं असायचं ते सगळं दाखवलेलं आहे. जे गांधीजीच्या काळातलं जे जीवन आहे ते दाखवलेलं आहे. आणि एकदम हुबेहूब चित्रकार इथे आहेत की लहान मुलं पूर्वीच्या काळी कसं राहायचं. ह्या गावामध्ये एंट्री केल्यावर असं वाटतं की आपण एक 150 वर्षापूर्वी आपण मागे आलेलो आहे. हे लक्ष्मी मंदिर आहे. हा इथे कपडे शिवणारा आहे. हा न्याय पंचायत कट्टा. हा सावकार असतो, सावकार सगळ्यांचा न्याय करणारा. हा पूर्ण न्याय पंचायत कट्टा आहे. इथे आपण बघू शकता घर दाखवलेलं आहे. इथे हा बाजार कट्टा आहे. इथे पूर्वीच्या काळात बाजार भरायचा, जसा आत्ता भरतो तसा पूर्वीच्या काळातला बाजार इथे आपल्याला बघायला मिळतोय, बघू शकता. आणि हा आय थिंक मला वाटतं की ते पहिला जे मूवी लागायचा मूवीवाला आहे, म्हणजे चित्रपट दाखवणारा. ही स्कूल आहे. ही मंदिरामध्ये पहिली स्कूल भरायची. सरस्वती देवी प्रसन्न मंदिर आहे आणि ही मंदिरामधली स्कूल भरायची. आणि ही मुलं दाखवलेली आहेत इथे. हे मास्तर आहेत जे मुलांना शिकवायचे. पूर्वीच्या काळातलं हे पाळणाघर आपल्याला बघायला मिळेल. आता आपण आलेलो आहे कोकणातल्या ह्या घरामध्ये. कौलारू कोकणातली घरं आहेत चिऱ्यांचं. आणि ही बाळंतीची खोली, म्हणजे बाळंतीण झालेल्यांची खोली इथे आहे. आणि इथे लहान मुलांना आंघोळ कार्यक्रम चालू आहे यांचा. पहिल्याच्या काळात लहान म्हणजे आम्ही खेळायचो. हा लगोरीचा खेळ आपल्याला इथे बघायला मिळतोय. लहान मुलं कशी लगोरीचा खेळ खेळत आहेत ते आपल्याला इथे बघायला मिळते. लॉट्स ऑफ थिंग इथे आपल्याला खूप बघायला मिळेल. तुम्ही कधी आलात कोल्हापूरला तर नक्की कण्हेरी मठला व्हिजिट करा. खूप मस्त आहे. आतमध्ये गार्डन आणि जी पूर्वीची जी जीवनशैली कशी होती त्याचं पूर्ण चित्रीकरण इथे केलेलं आहे ह्या लोकांनी. सो खूप मस्त आहे. कधी आलात तर नक्की व्हिजिट करा कण्हेरी मठ. 2-2.5 तास लागतात पूर्ण फिरायला, पण खूप बघण्यासारखं आहे आतमध्ये. खूप मोठं गाव आहे. आणि पूर्वीच्या काळात कसं गाव असायचं हे सगळं चित्रीकरण इथे केलेलं आहे. आणि जवळजवळ 2-2.5 तास लागतात एवढं फिरायला. त्यामुळे आपण विचार करू शकता की किती मोठं गाव आहे हे. आणि जी पूर्वीच्या काळाची जी जीवनशैली आहे ती पूर्णपणे इथे दाखवलेली आहे. आपण पूर्णपणे या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर केलेली आहे. आतमध्ये ठीक आहे, एवढं काय ऊन वगैरे नाही आहे, सावली आहे, झाडं असल्यामुळे सावली आहे. त्यामुळे आपल्याला उन्हाचं आला तरी पण काही प्रॉब्लेम. बाजार भरलेला आहे जे पुरातन काळात जी सोन्याची, चांदीची, पितळेची जी भांडी भेटायची तिथून दाखवलेलं आहे ह्याच्यामध्ये. हा इकडे मिठाईवाला आहे, धान्यवाला आहे इथे पुढे आपण बघू शकता. रथ ओढण्यासाठी बघा किती माणसं आहेत जी रथ ओढत आहेत आहे ना. आणि हे बघण्यासाठी
त्यांना रथ कसे ओढतात ते बघण्यासाठी हे लोक आलेली आहेत इथे. हुबेहूब चित्रकार आणि जी पूर्वीची जी जीवनशैली जागवणारे हे दृश्य आपल्याला इथे बघायला मिळेल. हा बॅगवाला आहे, सुटकेसवाला. पूर्वीच्या काळात बायका सुटकेस घेऊन जायचे, कपडे घेऊन बाहेर जायचे. माहेरी जाताना सुटकेस घेऊन जायचे. तो हा सुटकेसवाला आहे, तो आपल्याला इथे बघायला मिळेल. खूप मोठे मोठे सुटकेस ह्याचे इथे उपलब्ध आहेत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर ह्याला ऑर्डर करावी लागेल. हा भांडीवाला आहे, जर्मनची पितळेची भांडी याची इथे असायची. सो म्युझियममधून एक्झिट केल्याचा हा रोड आहे. आम्ही इथून एक्झिट झालेलो आहे आता म्युझियममधून. सो आता आम्ही चाललेलो आहे 7D सिनेमा, भूत बंगला आणि तारांगण इथे आपण चाललेलो आहे. चला. आणि ट्रेनमध्ये आमचा छोटा बाबू बसलेला आहे इथे आणि जस्ट आता ट्रेन चालू झालेली आहे. खूप मोठी ट्रेन आहे आणि रूट पण खूप मोठा आहे. हॉर्न वाजवत आहेत ट्रेनचा आणि ट्रेनमध्ये आमचा हा छोटा बाबू आणि त्याची मम्मा बसलेली आहे. खेळायला खूप मस्त गार्डन आहे इथे. बघा, आपण बघू शकता की ही लहान मुलं इथे खूप चांगल्या प्रकारे खेळत आहेत. आणि तो आता आमचा छोटा मुलगा इथे घसरगुंडीवर आता खाली येणार आहे. घसरगुंडीवरून ये रे, ये लवकर ये. तर आपण बघू शकता इथून घसरगुंडीवरून तो आता खाली येतोय. हे बाबू ये लवकर, व्हिडिओ चालू आहे. सो फायनली इथे आपण एक्झिट होणार आहोत आता. हे म्युझियम आणि टेम्पलचं एक्झिट आहे आणि आता आपण निघतोय आपल्या पार्किंगकडे. चलो, लेट्स गोइंग टू पार्किंग. इथे हे नॅचरल शॉपी आहे. हे नॅचरल शॉपी आहे इथे. नॅचरल शॉपीमध्ये बघूया आता काय काय आहे. अरे, हे सिद्धगिरी गार्डनमध्ये आपण आता एंट्री करत आहोत. हे खूप मोठं गार्डन आहे. सिद्धगिरी गार्डन. सिद्धगिरी कण्हेरी मठच्या बाहेरच आहे. सो तिथून आता आपण गार्डनमध्ये एंट्री करत आहोत. हे गार्डनचं एंट्री गेट आहे. गार्डनमध्ये असे वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं वगैरे आपल्याला बघायला मिळतील. स्टॅच्यूज वगैरे आहेत. खूप मोठं गार्डन आहे इथे आणि वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे आपल्याला इथे बघायला मिळतील या गार्डनमध्ये. हे आपण बघू शकता इथे सगळ्या प्रकारचे स्टॅच्यू आहेत आणि अशी फुलझाडे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फुलं इथे बघायला मिळतील. खूप मोठं गार्डन आहे हे. आता इथे वॉटरफॉल पण आपल्याला या गार्डनमध्ये बघायला मिळेल. हे अशी साधूंची प्रतिमा आहे तिथे, सगळ्या साधूंची. आणि हे आपल्याला एक वॉटरफॉल इथे एक बघायला मिळतो. सुंदर असा वॉटरफॉल आहे इथे. खूप मोठं गार्डन आहे. वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे इथे आहेत. आणि हे छोटासा लेक आहे गार्डनमध्ये. तो इथे वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला झाडे बघायला मिळतील. आणि इथे क्लिअर कट इथे त्याही सांगितलं आहे की स्पर्श करू नका, दुरून पहा. त्यामुळे हे बघा, वेगवेगळ्या प्रकारची इथे झाडे इथे आपल्याला बघायला मिळतील. सायप्रस आहे,
वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत इथे. काटेरी झाडं, विषारी झाडं, अशी सगळी प्रकारची झाडे इथे बघायला मिळतील. जर तुम्ही कुठल्याही झाडांना हात लावलात तर कदाचित विषारी झाडांना हात लावलात तर धोका संभवू शकतो. त्यामुळे लांबून बघण्यातच पॉईंट आहे. तर इथे वेगवेगळ्या प्रकारची काटेरी झाडे आहेत. हे बघा, अशी काटेरी झाडं आपल्याला इथे बघायला मिळतील. आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅच्यूज आहेत. झाडांमध्ये स्टॅच्यू केलेले आहेत ते. सो एकंदरीत ह्या गार्डनमध्ये खूप आहे बघण्यासारखं. फक्त आता उन्हाचा तडाखा असल्यामुळे आम्ही जास्त एक्सप्लोअर करणार नाही. लगेच निघायचं आहे. आता 1 वाजून गेले आहे. जेवणाचा टाईम झालेला आहे. त्यामुळे जास्त फिरत नाही आम्ही. गार्डन तसं खूप मोठं आहे पण इकडे ऊन असल्यामुळे जास्त आम्ही जाणार नाही आता. सो इकडे फ्रूट्स वगैरे आहेत. हे बघा, हे फ्रूट्स वगैरे इथे ठेवलेले आहेत काही. दाखवू का तुम्हाला कोल्हापुरी चप्पल? ही बघा, ही कोल्हापुरी चप्पल आहे की. सगळे स्टॅच्यू आहेत गार्डनमध्ये. हे सगळे स्टॅच्यू ठेवलेले आहेत. आणि हा ब्रिज आहे. ब्रिजवरून आपण इथून तिकडे, तुम्ही तिकडे जाऊ शकता. चला आता आपण ब्रिजवरून जाऊया. लेट्स गोइंग टू ब्रिज. 20 पेक्षा जास्त लोकांनी पुलावरून जाऊ नये. मी चाललो. बायको बोलते जाऊ नका, आगावगिऱ्या करू नका. सो आता आपण इथूनच जाऊया. क्रोकोडाईलचं जे माउथ आहे त्या माउथमधून आपण आता कुठे जातोय ते आता आपण बघूया. चलो, लेट्स गो. हा क्रोकोडाईलचा माउथ आहे. केवढा मोठा माउथ आहे बघ. इथून आतमध्ये हे सगळे आतमध्ये झाडं ठेवलेली आहेत काही. सो पूर्ण स्टॅच्यू केलेला आहे. ही होती. चला. आणि व्हिडिओमध्ये पूर्ण एक कन्हेरी मठ एक्सप्लोअर केलेला आहे. म्युझियम एक्सप्लोअर केलेलं आहे. आणि जे प्लेग्राऊंड्स आहेत लहान मुलांना ते सगळे एक्सप्लोअर केलेले आहेत. सो एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद. सो फायनली आता आपण इथून कन्हेरी मठामधून आता एक्झिट होणार आहोत. आणि आता आपण निघतो आहे वेंगुर्ल्याला. भोगवे बीचला आपण स्टे करणार आहोत. तो स्वतः आपण निघतो. जेवूया आता इथे आणि मग जेवून मग पुढे घाट रोड मार्गे आपण जाऊया वेंगुर्ल्याला. चलो.